नमस्कार. जय श्री महाकाल. 3 ऑक्टोबर घटस्थापनेचा दिवस आहे आणि नवरात्रीचा प्रारंभ होतोय. तर प्रत्येक जण किंवा जे कोणी दुर्गा सप्तशती वाचतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे. जर आपण दुर्गा सप्तशतीचं पठण हे व्यवस्थितपणे सिक्वेन्स वाईज म्हणजे कोणत्या दिवशी कुठली कथा वाचावी ह्याचा जर पूर्ण अभ्यास करून आपण जर त्याचं पठण केलं तर नक्कीच आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या पठणाचे खूप चांगले लाभ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील. जेव्हाही तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करताल हे आपल्याला पहिल्या दिवसापासून करायचं आहे आणि पठणाच्या अगोदर आपल्याला संकल्प घेणं गरजेचं आहे. संकल्प घेताना तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, तुमची गोत्र, कुठून तुम्ही बोलत आहात किंवा कुठून तुम्ही संकल्प घेत आहात म्हणजे तुमची सिटी, एरिया हे सर्व तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. हे सर्व बोलून तुमचा संकल्प घेऊन नंतर तुम्ही पाणी ताटामध्ये, तामणामध्ये सोडायचं आहे. ते तामणातलं पाणी तुम्ही नंतर झाडांना घालू शकता. त्यानंतर आपण क्षमा प्रार्थना करणार आहोत आणि क्षमा प्रार्थना ही दुर्गा सप्तशतीमध्ये 194 या पेजवरती दिलेली आहे, जिथे आपण माफी मागतो, आईची प्रार्थना करतो की माझ्याकडनं जर पोथी वाचताना काही चूक झाली तर मला माफ कर. या पद्धतीने क्षमा प्रार्थना आहे ती आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर आपण चंडी कवच म्हणतो, त्यानंतर अर्गला स्तोत्र, श्री किलक स्तोत्र आणि मग त्याच्यानंतर एक माळ नवार्ण मंत्राची करायची आहे. आणि स्फटिक माळेवरती जर केलं, जर स्फटिक माळ नसेल तर कमलगठ्ठ्याच्या माळेवरती केलं तरीही चालतं. त्यानंतर पहिल्या दिवशी जो आपण कथा वाचणार आहोत ती कथा आहे, दुसरा अध्याय आपल्याला अगोदर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण एक माळ नवार्ण मंत्राची करणार आहोत आणि पहिल्या दिवशी थांबणार आहोत. पहिल्या दिवशी दुसरी कथा वाचणार आहोत आणि त्याच्या पहिला दिवस दुसरा अध्याय वाचण्याच्या अगोदर नवार्ण मंत्र, अध्यायानंतर नवार्ण मंत्र हे दर दिवशी आपण करणार आहोत. दुसऱ्या दिवशी आपण तिसरा व चौथा अध्याय वाचणार आहोत. तिसऱ्या दिवशी पहिला अध्याय आपण वाचणार आहोत. चौथ्या दिवशी 5, 6, 7, 8 हे 4 अध्याय आपण वाचणार आहोत. पाचव्या दिवशी 9वा आणि 10वा अध्याय, 6व्या दिवशी 11, 12, 13 किंवा 7व्या दिवशी 12वा अध्याय, 8व्या दिवशी 13वा अध्याय अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही कुमारिका म्हणजे जेवण घालत असाल किंवा हवन करत असाल तर मग 7वा 8वा दिवस फ्री राहावा, जास्त गडबड होऊ नये म्हणून तुम्ही 6व्या दिवशी राहिलेले 11, 12, 13 हे तिन्ही अध्याय वाचू शकता. तर अशा पद्धतीने हा सिक्वेन्स आहे दुर्गा सप्तशती पठणाचा. तुम्ही नक्की यावर्षी ह्या पद्धतीने अशा पद्धतीने करेक्ट मेथडनी, करेक्ट वेनी तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण यावर्षी नक्की करून बघा आणि तुम्हाला खूप चांगले लाभकारक फायदे आणि आईचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतील. आणि नक्की मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. सो थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री महाकाल.